सुशांत किणी यांच्या माध्यमातून दिली जाईल। मॅच एक रंगतदार सामना, रोमहर्षक उत्कंठावर्धक कडा आणि बोडा मुकाबला। या जो ग्रुप आहे, ग्रुप ए मधला सर्वात मोठी मॅच अशी या मॅचची स्थिती आपण सांगू शकतो। सर्वात मोठी या ग्रुप स्टेज मधली सर्वात कडी आणि बडी जी मॅच आहे ती सध्या मैदानाच्या आतमध्ये। पहिलाच बॉल, मॅच किती मोठी आहे हा पहिला बॉल तुम्हाला सांगून जाईल। बॉलला फेकून दिलाय सीमा पार, षटकार 6। थँक्यू डीजे। इथे संजय घरत आपली मॅन ऑफ द मॅच एका युवा खेळाडूला हर्ष याला ती मॅन ऑफ द मॅच तिथे डेडिकेट करतायत। हर्ष आपण मंचावर यायचंय। कामधंद्याच्या निमित्तानं धीरज चोगला एक असा खेळाडू ज्यानं सातत्यानं प्रभावित केलं। म्हणजे विघ्नेश आणि धीरज ही एक अशी जोडी आहे ना ज्यांनी माजिवली या टीमला पुढे नेण्याचं जे स्वप्न पाहिलंय ते अगदी खूप चांगल्या पद्धतीने हे दोघंही पुढे घेऊन जात आहेत। त्यामधला सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर तुम्हाला विघ्नेश पाहायला मिळते। पुढचा बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय, एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय। रुपेश पागी स्ट्रायकर एंडकडे येतोय आणि रुपेश पागी करता कॅश प्राइज आहे सलग 3 चेंडूत 3 षटकार जर खेचले तर प्रशांत बाबू यांच्या माध्यमातून आपल्याला 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे। सलग 3 चेंडूत 3 षटकार ते खेचण्याकरता पारितोषिक आहे प्रशांत बाबू यांच्या माध्यमातून। सलग 3 विकेट करता ही पारितोषिक आहे प्रशांत बाबू यांच्या माध्यमातून। सलग 3 विकेट्स घ्या, आपल्याला 1000 रुपयाचे कॅश प्राइज तिथे दिलं जाईल। विघ्नेश जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर एक षटकार त्याच्या विपक्षामध्ये जरूर आलाय, मात्र तदनंतर फलंदाजाला शांत करण्याची जबाबदारी त्यानं आपल्या खांद्यावर घेतली आणि खूप चांगला चेंडू तिथे डिलिव्हर करत असताना यावेळी चांगला बॉल, पुन्हा एकदा फ्लाइट दिली, बाउन्स दिला, विकेटच्या मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये यश मिळालं। चेंडू खूप सुंदर पद्धतीने विकेटच्या मागे गेला निर्धावच्या स्वरूपानं। हे अव्वल दर्जाचं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सध्या तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय आणि हेच अव्वल दर्जाचं प्रात्यक्षिक गरजेचं आहे। तुम्ही जेव्हा अंडर प्रेशर येता एखाद्या षटकारानंतर मग तेव्हा तुमची सत्व परीक्षा पाहिली जाते आणि इथे जर आपण पाहिलं तर त्या षटकाराचा कुठलाही प्रभाव या षटकावर पाहिला मिळाला नाही, कारण व्हेरी फर्स्ट बॉलवर षटकार आला होता। तर नंतर फलंदाजाला शांत करणं थोडंसं जिकरीचं काम असतं, कारण फलंदाजाचा मनोबल किंवा आत्मविश्वास तर थोडासा वाढलेला असतो आणि त्याबरोबर गोलंदाजी करणं थोडंसं कठीण असतं। मात्र त्या परिस्थितीत स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने इथे सिद्ध करत असताना खूप अप्रतिम गोलंदाजी करत असताना पाहिला मिळाला जरूर। पर्पल कॅप मला वाटते पंकज जी कॅप परिधान केली ती चालणार नाही, कॅप रिमूव्ह करावी लागेल। कलर कॅपचे जे आपल्याला इथनं पुढे अगदी सावध पद्धतीनं वापरावे लागतील, कारण पर्पल आणि ऑरेंज हे 2 कलर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घालता येणार नाही। ते फक्त जे होल्डर आहेत, हायेस्ट विकेट टेकर आणि हायेस्ट रन गेटर ज्यांच्या करता त्या कॅप्स आहेत। पुढचा बॉल, त्यावेळेस हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर अतिरिक्त बाहेर राहतोय। आशुतोष वेवारे आमच्याशी जोडले जात आहेत, त्यांच्याकडनं वाईटचा इशारा आलाय। अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या धाफलकावर पोहोचली जातीय।
9 या आकड्यावर. इथे अप्रतिम स्ट्रोक, बॉल चाललाय आपल्या खेळाडू कक्षाला सलामी देण्याकरता. जय महाराष्ट्र भाताने असं ज्या बॅनरवर लिहिलं गेलंय ना, अगदी त्याच बॅनरच्या वरनं बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. या फटक्याला जर तुम्ही पाहिलं ना तर काही काळाकरता असं प्रतीत होईल की मैदानामध्ये वीरेंद्र सहवाग उभा आहे की काय. अगदी त्या पद्धतीने हा फटका त्यानं सजवला. अप्पर कट खूप अप्रतिम त्यानं तिथे स्ट्रोक त्यानं प्ले केला. षटकारामध्ये परावर्तित केला रुपेश पागी. खूप सारी गुणवत्ता आहे या खेळाडूमध्ये आणि ती गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करत असताना तो पाहायला मिळते. पारितोषिक आहेत सलग 3 षटकारांकरता 1000 रुपये आणि त्या अनुषंगाने बॅक टू बॅक दुसऱ्यांदा बॉलला उडवलंय. मात्र तिथे क्षेत्ररक्षक एक अप्रतिम अशी कामगिरी करत असताना एक सुपर कॅच कॅरी केलाय. विकेट मिळतीये माघारी परतावाला रुपेश पागीला. विकेट नंबर 1. पहिला झटका, पहिला हादरा टीम जय महाराष्ट्र भाताने या टीमला. फलंदाज रुपेश पागी बॅक टू द रगआउट. थँक्यू. या मॅच करता संपूर्ण सामन्याकरता पारितोषिक आहे प्रशांत बाबू यांच्या माध्यमातून. सलग 3 षटकार, सलग 3 चौकार आणि सलग 3 विकेट्स जोही खेळाडू संपादित करेल त्याच्याकरता 2000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. राहुल पाटील नवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना तुम्हाला पाहायला मिळते. या मॅच मध्ये विजय संपादित करत आपल्या नावाच्या समोर क्यू लेण्याची संधी इथे जय महाराष्ट्र भातानीलाही असेल. 3 सामने आतापर्यंत जिंकलेत त्यांनी आणि ही मॅच जर त्यांनी आपल्या नावावर केली तर निश्चित एक सुस्थिती त्यांची आणि त्यांच्या नावासमोरचा क्यू तो आपल्याला पाहायला मिळेल. त्या क्यू करता तर ही लढत आहे. कारण तुम्ही जे काही स्वप्न पाहून या स्पर्धेमध्ये उतरलात ते स्वप्न सत्यात उतरवण्याची संधी असते तुमच्याकडे निर्णायक मॅचेस मध्ये. इथे मात्र राहुल पाटील अप्रतिम, आउटस्टँडिंग, सुपर स्ट्रोक. याला खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो स्टँड अँड डिलिव्हर्ड अँड स्टँड अँड डिस्पॅच. कुठलाही प्रभाव नाहीये आपल्या उभ्या जागेवरनं आला तसा त्या बॉलला अगदी प्रेमानं म्हणतो ना तसं प्रेमानं उडवून फेकून दिलं सरळ सीमारेषा पार. षटकारामध्ये 6 धावांमध्ये. यावेळेस मात्र राहुल पाटील आउटस्टँडिंग, ब्युटिफुल परफॉर्मन्स, सुपर षटकार. बॅक टू बॅक दुसरा 6. राहुल पाटील काय अप्रतिम बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना तुम्हाला पाहायला मिळते. स्वतःच्या मनगटाच्या ताकदीवर ज्यांचा विश्वास आहे ना त्यांना हरवणं खूप कठीण जातं. आणि राहुल पाटील ज्या खेळाडूला स्वतःवर विश्वास आहे जो एकट्याच्या दमखमवर लढताना प्रत्येक वेळी पाहायला मिळतो. हो मी करेन हा कॉन्फिडन्स लेवल या खेळाडूमध्ये खूप वेळा पाहायला मिळालाय आणि त्याच कॉन्फिडन्स लेवलला एक चांगली सुरुवात, अप्रतिम सुरुवात इथे त्याच्या वतीने पाहायला मिळाली. बॅक टू बॅक 2 मॅसिव्ह हिट्स. पुढचा बॉल सलग तिसऱ्यांदा बॉल चालला सीमारेषा पार. जे पारितोषिक लावलं होतं प्रशांत बाबू यांनी त्या पारितोषिकाचा मानकरी ठरलाय. नाव आहे फलंदाज राहुल पाटील. षटकार येतोय बॅक टू बॅक. तिसऱ्या बॉलवर विध्वंसक विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय राहुल पाटील. काय बॅटिंग करतोय सध्या. बॅक टू बॅक 3 मॅसिव्ह हिट्स, 3 षटकार
त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत. इथे मात्र क्रॅकिंग स्ट्रोक, बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर कडे, जोपर्यंत तिथे फील्ड केला गेला एक सिंगल मध्ये कन्वर्ट झाला. धडपड सुरू आहे क्षेत्ररक्षकाची आणि त्याचा फायदा घेतला. 2 धावा तिथे अधोरेखित केल्या गेल्या. या ओव्हरमध्ये रन जर आपण पाहिलं तर तब्बल 27 धावा आल्यात. या स्पर्धेतलं मला वाटते सर्वात मोठं षटक असेल आतापर्यंत. 27 रन्स या ओव्हरमध्ये जोडल्या गेल्यात आणि ज्या 27 धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्ती एखेरीस 35. ही मॅच जर इथनं जय महाराष्ट्र भाताळणी संघ विजयी होतोय तर या ग्रुपचं जे काही क्वालिफिकेशन करण्याचं जे काही धडपड, जी काही चढाओढ आहे ती शांत होईल. कारण या मॅच मध्ये जर विजय संपादित केला तर 3 टीम ज्या क्वालिफाय होणार आहे ते आपल्या समोर निश्चित येतील, ज्यामध्ये जय महाराष्ट्र भाताळणी हे नाव ऍड होऊ शकतं. आणि अगदी त्याच अनुषंगाने प्रयत्न सध्या जर आपण पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये 35 धावा, 17.50 ची सरासरी अधोरेखित केली गेली. राहुल पाटील बहरात आहे आणि तो जेव्हा बहरात असतो ना तेव्हा त्याची फलंदाजी जी नेहमी पाहण्यालायक ठरते. इथे बॉल थोडासा खाली राहिला, मिस केला. राहुल नाराज आहे, कळलंय त्याला. इथे बॉल स्लॉट मध्ये होता, अगदी थोडासा फ्रंट फूट बाहेर आला असताना तर इथे खणखणीत षटकार आला असता. बघूया पुढचा बॉल कशा पद्धतीने इथे खेळला जाईल. स्ट्रायकर एंड कडनं बॅटर सज्ज होतोय. गोलंदाज ऑन साइडला जोरकस मारण्याचा प्रयत्न, फिरवलं, वळवलं, चकावलं, बॉलला घेऊन गेला विकेट किपरच्या हातात डॉट. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे. एक सिंगल मध्ये चेंडू इथे जरूर कन्वर्ट केला गेलाय. दुसऱ्या धावेकरता धावण्याचा प्रयत्न नाही आहे. एक सिंगल मध्ये चेंडूला समाविष्ट केलं जाईल. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिलं तर 36 धावा. यावेळेस चेंडू 38 सर्कलच्या आतमध्ये फील्ड केला गेलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना गोलंदाज सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय विघ्नेश खरपाटे. अगदी चांगली गोलंदाजी करत असताना यावेळेस मात्र बॅकलिपला थोडंसं खाली केलं, कट करण्याचा प्रयत्न केला. तिथे फ्लाइंग स्लीपचा खेळाडू वेगानं बॉलवर जोपर्यंत आला, जोपर्यंत फील्ड केलं, एक सिंगल तिथे आपल्याला जरूर पाहायला मिळाले. यावेळेस मात्र राहुल पाटील नावाचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये झळाळतोय. फेकून दिलं यावेळेस बॉलला डीप मिड विकेट, सीमारेषा पार, षटकार 6. एक चांगला स्ट्रोक यावेळेस आपल्याला जरूर पाहायला मिळाला. षटकारामध्ये बॉलला परावर्तित केलं. राहुल पाटील आपल्या असली बहरामध्ये
असताना मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते आणि या चांगल्या बहरामध्ये असताना त्याला एक चांगली टोटल उभी करणं गरजेचं आहे. सर सुनील गावस्कर यांचं एक वाक्य आहे, ते क्रिकेटशी नेहमीच निगडीत राहिलं आणि क्रिकेटच्या खेळाबद्दलचं वाक्य आहे की तुमचा चांगला फॉर्म जेव्हा सुरू असतो ना, त्या चांगल्या फॉर्ममध्ये जिथे बॉल पडतो तिथे तुमची बॅट जात नाही. तुमच्या चांगल्या फॉर्ममध्ये तुमची बॅट जिथे फिरते ना तिथे येऊन बॉल पडतो. हा चांगल्या फॉर्मचा अर्थ आहे. तुमचा चांगला वेळ, तुमची चांगली वेळ आणि तुमचा चांगला फॉर्म चालू असताना तेव्हा तुम्ही जिथे बॅट फिरवाल ना तिथे येऊन बॉल पडेल आणि तो षटकारामध्ये जाईल. राहुल पाटीलची सध्याची ही 1-2-3 वर्ष पाहताय ना, ही त्याच्या आयुष्यातली सर्वोत्तम वर्ष आहेत. अप्रतिम क्रिकेट सध्या तो खेळत असताना पाहायला मिळतोय. राजेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर, ऑन साइडला चांगला फटका आहे त्याच्या विपक्षामध्ये संधी आहे विकेटची आणि इथे विकेट संपादित केले जाईल. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बदल, खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते सुशील घरत. चांगली बॅटिंग इथे त्याला करणं गरजेचं आहे. राहुल पाटीलची साथ देण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दटून राहणं, उभं राहणं गरजेचं आहे. सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर राजेश घरत, एक्सपिरियन्स खेळाडू, त्याचं प्रचारण केलं गेलंय आणि का करू नये, करणं गरजेचं आहे. हा जो झेल टिपला गेला त्या झेल करता, त्या क्षेत्ररक्षक करता प्रशांत बाबू यांच्या माध्यमातून 200 रुपयाचे कॅश प्राइज. यावेळेस मात्र अपील बोट आकाशाकडे, हा मध्ये मान झुकतीये. माघारी परतावं लागेल. क्लिअर प्लम, ॲब्सोल्युटली प्लम. माघारी परतावं लागेल. ज्या पाऊली मैदानामध्ये आला होता त्याच पाऊलानं निराश, हताश होत मैदानाच्या बाहेर जावं लागेल. विकेटचं बदल, खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बहुतांश खेळाडू जर आपण पाहिलं तर वाऱ्याच्या बरोबर खेळण्याच्या नादात मॅच खराब करतात. अगदी हा फटका त्यातलाच होता. वाऱ्याचा जो वेग आहे त्या वाऱ्याच्या वेगाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असताना तिथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये पंचांनी अचूकतेने हेरलं आणि तिथे क्लिअर प्लम, खेळाडू बाद. राजेश घरात अपील आहे आणि बोट आकाशाकडे जाईल. विकेटची हॅट्रिक पूर्ण केली आहे. बॅक टू बॅक तिसऱ्या बॉलवर तिसरा खेळाडू बाद. जुनं ते सोनं, अगदी 100 नंबरी हॉलमार्कचा दागिना मैदानाच्या आतमध्ये आहे. नाव आहे त्या खेळाडूचं राजेश घरात. या विकेटच्या हॅट्रिक करता दीपक पाक्तेकर आणि सुनील घरत छापल यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज येते. राजेश घरत करता अप्रतिम कामगिरी, उल्लेखनीय कामगिरी. त्यावेळेस मात्र जागा बनवली. स्ट्रोक करता 1 रनचा प्रयत्न तिथे खोडून काढलाय. 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. राहुल पाटील आणि त्याचा बंधू अक्षय पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. 2 बंधूंची जोडी सध्या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज अगदी चांगल्या पद्धतीने फलंदाजी करण्याकरता ओळखले जातात आणि इथे आता भावाला भावाची साथ द्यावी लागेल. ऑन साइडला चांगला फटका आहे. यावेळेस मात्र पायाला फोल्ड करत असताना स्ट्रोक प्ले केला.
डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होताना धावसंख्या 45. कमबॅक पुनरागमन काय असतं ते मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता राजेश घरतच्या माध्यमातून. तुमचं वय वाढतं मात्र त्या वाढत्या वयाबरोबर तुम्ही जर स्वतःला ढासळू दिलं नाही ना तर मग इतरांची कोणाचीही ताकद नाही की ते तुम्हाला ढासळवू शकतील आणि तेच राजेश घरत मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना 1 रन तिथे कंप्लीट केली. 1 रन इथे स्ट्राईक रोटेट झाली स्वतःकडे स्ट्राईक ठेवली असं म्हणावं लागेल. ओव्हर समाप्त झाली नंबर 4 ची. 4 ओव्हरचा खेळ समाप्ती एकेरी 46 धावा दाखल कवरत. येणारी 2 षटकं अजूनही शिल्लक राहत आहेत. या 2 ओव्हरमध्ये काय राहुल पाटील मैदानाच्या आतमध्ये विध्वंसक विस्फोटक अंदाज आपला दाखवेल एक मोठी टोटल धावफलकावर उभी करेल की त्यापासून त्याला वंचित ठेवलं जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता पंकज येतोय. संदीप गावाचा खेळाडू गावदेवीत संदीपकडे खेळताना तुम्हाला पाहायला मिळतोय आणि पंकजची गोलंदाजी निर्णायक राहिली आतापर्यंत. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिकही या खेळाडून आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावर जरूर मिळवलेत. तो पंकज गोलंदाजीच्या ट्रॅकवर. त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंडकडे राहुल पाटील आहे. चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये आतापर्यंत. राहुल पाटीलची वैयक्तिक इनिंग 7 मध्ये 27 या धावसंख्येवर तो बॅटिंग करतोय. अगदी चांगला स्ट्राईक रेट आहे त्याचा 385.71 चा स्ट्राईक रेट ज्यामध्ये 4 गगनचुंबी षटकारांचा समावेश. 5 मॅचेस मध्ये हीच इनिंग त्याची अगदी चांगली राहिली असं म्हणावे लागेल कारण 57 रन्स त्याच्या नावावर आहेत. म्हणजे तेवढ्याच्या रन जरी नसल्या तरी गोलंदाजी ही या खेळाडूने काबिल तारीफ केली आहे. पुढचा बॉल व्हॉट अ बॉल अगदी खोदून काढावा लागला. अतिरिक्त परिश्रम घ्यावे लागले. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 47-47. अगदी अप्रतिम चेंडू. राहुल पाटीललाही एक सिंगल घेऊन नॉन स्ट्राईक गेनकडे येऊन उभा राहायला भाग पडेल अगदी त्या पद्धतीचा बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. लाईन चांगली होती. सोच गोलंदाजीमध्ये जो विचार आहे तुमचा ना तो खूप मॅटर करतो आणि इथे अगदी चांगला विचार होता पुढे पिचिंग करण्याचा. चांगला बॉल पिच जनरेट केला. एक सिंगल करताचा प्रयत्न बॉल भेटला नाही हे नशीब आहे. तिथे अजय घरतला बॉल हातामध्ये मिळाला असता तर स्मशान शांतता जय महाराष्ट्र भाताने या तंबूमध्ये तुम्हाला पाहायला मिळाली असती. एवढा क्लोज होता आहे. खूप क्लोज होता. माघारी परतावं लागलं असतं. बचावलाय. जीवनदान ज्या जीवनदानातनं तुम्हाला तापून सलाखून निघत एक मोठी इनिंग खेळणं गरजेचं असतं आणि राहुल इथे स्वतःला थोडंसं शांत करत असताना स्वतःला थोडासा वेळ त्या विकेटच्या बाजूला उभं राहताना देत असताना तो पाहायला मिळतोय कारण ही गाई निश्चित त्याला संकटामध्ये घेऊन जाणारी होती. पुढचा बॉल इथे मात्र मिस केलंय शॉटला. चांगली गोलंदाजी पंकज अप्रतिम मारा करत असताना मॅच मध्ये आपल्या टीमला कमबॅक करून देत असताना या आधीचं जे षटक होतं ना राजेश घरतचं ते षटक त्यानं या संपूर्ण डावाचा चेहरा मोहरा बदलून टाकला. 3 ओव्हरमध्ये जी काही धावसंख्या अगदी बलाढ्य स्वरूप उग्र स्वरूप धारण करत होती ना तिला अगदी शांत केलं. समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न अगदी टॅप बॉल मध्ये खेळावा त्या पद्धतीने हा बॉल बॉक्स क्रिकेट प्रमाणे टॅप केलाय. तिथे सुखरूप घराचा रस्ता अगदी योग्य त्यानं कापलाय. 2 रन तिथे कंप्लीट झाल्या. या 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. या धावसंख्या 50 कम्सअप 50 धावा दाफलकावर जय महाराष्ट्र भाताने या टीमच्या. सध्या थोडीशी शांतता जरूर आहे मैदानामध्ये. जय महाराष्ट्रचा तंबू जर तुम्ही पाहिला तर अगदी खचाखच भरलाय. त्यांचे जे समर्थक आहेत सपोर्टर्स आहेत अगदी चांगल्या संख्येनं टीमच्या सोबत आहेत. एका बाजूने आपण आई गावदेवी चांदीप जर पाहिला तर त्यांच्या तंबूमध्येही खूप सारे त्यांचे सपोर्टर्स आणि समर्थक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अगदी सावलीचा आधार घेत अगदी त्यांच्या खेळाडू कक्षाच्या बाजूला सर्वजण एन्जॉय करत आहेत. त्यांचंही स्वागत आहे. वेलकम. पुढचा बॉल व्हॉट अ शॉट अप्रतिम फटका. नो चान्स फील्डर. बॉल चाललाय सीमा रेषा पार. लॉंग लेगला क्लिअर करणारा दर्जेदार क्वालिटी राहुल पाटीलचा षटकार. 6. थँक्यू. सध्याची मैदानातली परिस्थिती पाहता ही मॅच
जय महाराष्ट्र भातळणे आणि गावदेवी चांदीप यांच्यामध्ये सुरू नाहीच आहे। ही मॅच सध्या राहुल पाटील आणि गावदेवी चांदीप यांच्यामध्ये सुरू आहे। राहुल पाटीलच्या इथनं पुढच्या प्रत्येक षटकाराकरता जयदीपजी कासार भाताणे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज। चांगला बॉल सेल्फ फॉलोअर मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि इथे रन मिळाली। स्ट्राइक घ्यायची आहे तर अक्षयचा निर्णय योग्य होता। तिथे तेच मैदानात तुला सांगतोय की एक रन घ्यावीच लागेल, रन नाही घेतली तर स्ट्राइक येणार नाही। शेवटचं षटक शेष आहे आणि योग्य निर्णय घेतला होता त्याने। विकेट गेली असती, रोज खावा लागला असता, परत रिस्क आहे तर मग ती घ्यावीच लागेल। एक रनच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 57 रन्स। 5 षटकांचा खेळ संपलाय। इथनं पुढच्या प्रत्येक षटकाराकरता 500 रुपये पारितोषिक असेल। जयदीपजी कासार भाताणे गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व। जयदीप भाऊजाई हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम। शेवटचं षटक आहे। क्वालिफाय होण्याची रेस ती खूप अप्रतिमतेनं सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। ही मॅच जिंकून नंबर 1 च्या पोझिशनवर राहण्याचा प्रयत्न जरूर करेल आई गावदेवी चांदीप। ही मॅच जिंकून या क्वालिफायच्या रेस मधला जो क्यू आहे तो आपल्या नावाच्या समोर लावण्याचा प्रयत्न जरूर करेल जय महाराष्ट्र भाताणे। कोण जिंकेल येणारा काळ येणारी वेळ जरूर सांगेल, मात्र शेवटचे 6 बॉल ते खूप महत्त्वाचे आहेत। असं म्हटलं जातं ना, तुमचा कठीण काळ हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो, कारण त्या काळात जे काही शिकायला मिळतं ना त्या ज्ञानाची शिदोरी तुम्हाला आयुष्यभर पुरते। आणि इथे थोडासा खडतर आणि कठीण काळ तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। फलंदाज राहुल पाटील त्यामध्ये बॅटिंग करतोय। अगदी गरम पाण्याची जी सिच्युएशन असते ना त्यामध्ये तो आहे। यावेळेस मात्र ऑन साइडला चांगला फटका जोरकस खेळला, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट मध्ये। 1 रन तर तिथे कंप्लीट केली आहे, विकेट सॅक्रिफाइस करावी लागेल। काय केलंय हे, बॉडी बॅलन्स बिघडला आणि त्यामध्ये स्ट्राइक सुटली। 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती, धावसंख्या पुढे सरकते। एकेरीनं वाढत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते येते 58 रन्स धावफलकावर आहेत। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते मिलिंद, ज्याला फलंदाजी करण्याकरता प्राचार्य केले गेले। अगदी राहुलने इशारा केला होता डावकुरे हाताचा फलंदाज, मात्र बघूया कुणाला पाठवलं गेलंय, कुणाच्या खांद्यावर विश्वास दिसवलाय, तर ते नाव आहे मिलिंद। बघूया तो मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करेल, कशा पद्धतीने खेळ करताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण येणारे जे 5 बॉल आहेत त्यालाही मैदानाच्या आतमध्ये विध्वंसक अंदाजामध्ये बॅटिंग करावी लागेल। स्ट्रोक प्ले केला तर रन्स येतील, नाही केला तर विकेट सॅक्रिफाइस करायला लागेल, ते स्पष्ट आहे मैदानामध्ये। इथे बॅकलिपला खाली केलं, सॅक्रिफाइस करण्यापेक्षा एक सिंगल घेत स्ट्राइक रोटेट करणं महत्त्वाचं, ते ओळखलं आणि स्ट्राइकला रोटेट केलं। एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती, धावसंख्या पुढे सरकत असताना 59 वर 72-75 या मॅच मधली योग्य टोटल असू शकते, मात्र तिथपर्यंत पोहोचून दिलं जाईल का हा खूप मोठा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाला सोडवू शकतो असा एकच खेळाडू मैदानामध्ये आहे, राहुल पाटील। ऑन साइडला तडाखा बॉल चाललाय सीमा पार, राहुल पाटीलच्या बॅटमधनं आलेला हा एक नवसंजीवनी, नवचेतना, नवप्रेरणा आणि दमखम दाखवणारा षटकार 6। राहुल पाटील 14 चेंडूत 44 धावा। चव्वेचाळीस धावा वैयक्तिक धावफलकावर जोडल्यात आतापर्यंत। 6 धावा आपल्या अर्धशतकापासून दूर आणि एखाद्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर अर्धशतक झळकवणं ते किती
महत्वाचं असतं ते राहुलला ठाऊक आहे. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला मात्र क्रॅश केलं त्याला. अगदी योग्य डिलिव्हर केलं यावेळेस बॉलला. निर्धाव डॉट बॉल. सध्या ट्रेंड मध्ये असलेले छकडा शौकीन छकडा शर्यत, त्या छकडा शर्यतींमधला याच विभागामधनं सातत्यानं अनेक मैदानं गाजवणारा पिस्टन, त्या पिस्टनची ही एंट्री इथे होणार आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. हवेचा प्रचंड वेग, त्यामुळे चेंडू रापला जाईल आणि इथे माघारी परतावं लागेल राहुल पाटीलला. राहुलच्या पारीचा अंत. धावफलकावर धावसंख्या 65 असताना विकेट नंबर 6, 6वा झटका. या विकेट बरोबर जर आपण पाहिलं तर या स्पर्धेतला बघा, तुमचं वय किती आहे ते महत्वाचं नसतं, तुम्ही कसे खेळता आणि किती खेळता ते महत्वाचं आहे. आणि एकदा जोरदार टाळ्या. राजेश घरत 40+ खेळाडू, या स्पर्धेतला सर्वात जास्त विकेट टेकर गोलंदाज ठरलाय. आतापर्यंतच्या सर्वाधिक विकेट्स राजेश घरतच्या नावावर जात आहेत. मी मगाशी जसा उल्लेख केला ना, हे 100 नंबरी हॉलमार्कचं सोनं आहे, अनमोल दागिना या जो सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय राजेश घरत. जबरदस्त खेळ. या मॅचचा खऱ्या अर्थानं चेहरा जर कोणी बदलवला असेल तर ते नाव आहे राजेश घरत. कारण ही मॅच पहिल्या ज्या सुरुवातीच्या 3 ओव्हर होत्या, त्या सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये पूर्णपणे जय महाराष्ट्र भातानाच्या बाजूने होत्या. सत्तेचाळीस बॉल टाकलेत आतापर्यंत, त्यामध्ये 49 रन्स खर्च केल्यात आणि 11 विकेट्स. म्हणजे गोलंदाजीचं एनालिसिस अगदी काबिले तारीफ, लाजवाब. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता या पूर्वार्धाच्या खेळातील शेवटचा बॉल. इथे मिस केलंय. चांगली गोलंदाजी. उजव्या अष्टीच्या बाहेर ठेवलं बॉलला, तिथे डॉट टाकलं. धावफलकावर धावसंख्या 65, विजया करता 66 धावसंख्येचं लक्ष्य आहे. या 66 धावांना कशा पद्धतीने धावफलकावर जोडलं जाईल उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपण जरूर पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी नाणेफेकी करता आपण कॉल करणार आहोत. 2 टीम चे कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता विना विलंब जास्तीचा वेळ न घेता आपण लगेचच नाणेफेक कक्षामध्ये जॉईंट व्हायचे. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला इन ऍक्शन जे संघ खेळताना पाहायला मिळतील. नित्यसाई प्रतिष्ठान आडणे आणि हर्ष 11 शिवनसई. नित्यसाई प्रतिष्ठान आडणे आणि हर्ष 11 शिवनसई दोन्ही संघाचे संघनायक आपण वेळ न दवडता विना विलंब लगेचच नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा आहे. नित्यसाई प्रतिष्ठान आडणे संघाचा संघनायक आणि हर्ष 11 शिवनसई संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. चला, सलामीचे बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये यायचंय. सलामीचे दोन्ही सलामीवीर आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. नेक्स्ट मॅचचा टॉस करतात दोन्ही टीमचे कॅप्टन हर्ष 11 शिवनसई आणि त्यांच्या विपक्षामध्ये नित्यसाई प्रतिष्ठान आडणे
अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नित्यसाई प्रतिष्ठान आडणे संघाचा संघनायक आपण लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे नेक्स्ट मॅच करता. चला दोन्ही कॅप्टन लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. टीम नित्यसाई प्रतिष्ठान आडणे आपल्याकरता आम्ही सातत्याने पुकार देतोय. कर्णधार लवकरात लवकर या नाणेफेक करण्याकरता. हलक्याशा हाताने ड्राईव्ह केलंय आपण बघू शकताय. तो हो डेंजर झोन कडे होते महेश आणि अगदी म्हणायचं झालं तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. ज्या पद्धतीने म्हणायचं झालं तर हलक्याशा हाताने फक्त ग्लान्स केलं होतं सिंगल येत असताना आणि एकंदरीत धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. एकी अंकांवर 1 रन्स ऑन कार्ड. विजयाकरिता लक्ष्य अंचा पाठलाग करायचा आहे. जवळजवळ 66 धावेंचा पाठलाग हा मात्र करावायचा आहे. या अगोदर आपण अक्षय पांडव सरांचा आवाज ऐकत होतो मायक्रोफोनवरनं. अगदी आपण बघू शकता दुसऱ्या इनिंगमध्ये खूप सुंदर पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. ती प्रतिष्ठा आहे पहिल्या रँकिंग करिता. खास करून आई गावदेवी चांदीप या संघाला जर आपलं आव्हान अधिक स्ट्रॉंग करायचं असेल यावेळी सकट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा समन्वय न होताना आपण बघू शकता अगदी नवीन खोज आहे. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. आमचे साथी समालोचक अक्षयजी पांडव सर यांना मी विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता उपस्थित राहायचं आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज राहुल पाटील. ओहो यावेळेस थोडंसं स्लिप झाले होते अगदी आपण बघू शकताय फॉलो थ्रू मध्ये, परंतु सुखरूप आहेत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर जॉईन झालंय. एक अतिरिक्त धावेने धावफलक जाऊन पोहोचले अगदी बोर्डवर. दोन्ही अंकांवर 2 रन्स ऑन कार्ड 2 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. अगदी दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये जे प्रेक्षक वर्ग जॉईन झालेत मैदानाच्या सभोवताली त्यांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून दोन संघ आमने सामने. एक ठिकाणी आपण बघू शकताय नित्यसाई प्रतिष्ठान आडणे आणि एकंदरीत हर्ष 11 शिवनसाई या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल झालाय. आणि नाणेफेकीचा कॉल नित्यसाई प्रतिष्ठान आडणे या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि निर्णय यास फलंदाजी घेतलंय आणि गोलंदाजी करिता आव्हान दिले हर्ष 11 शिवनसाई या संघाला. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा राहुल. यावेळेस इनर एज लागली की काय असंच मात्र चित्र बघायला मिळालं. अपील तर स्ट्रॉंग होती परंतु ॲक्युरेट थोडासा बाउन्स सुद्धा आपल्याला बघायला मिळाला. मात्र या दोन गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत. पहिल्यांदा पंच मात्र थोडंसं मार्जिन ऑफ एरर असतं पंचांच्या माध्यमातून सुद्धा बॅटची एज लागली की नाही, तदनंतर मात्र जी पिचिंग ॲक्युरेट पडली की नाही, तदनंतर मात्र जो फिनिश आहे तो अगदी स्टंपवर झालाय की नाही, या तिन्ही गोष्टी एकंदरीत तपासल्या जातात पंचांच्या माध्यमातून.
आणि यावेळेस लेग बाईचा सिग्नल आलाय. 1 धावी स्कोर कार्डवर जॉईन झाले. धावफलक 3 रन्स ऑन कार्ड. 3 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. अजय घरत एक एंडने फलंदाजी करतोय तर महेश एक एंडने फलंदाजी करत असताना खूप चांगल्या पद्धतीने आपण बघू शकतायत. मागील काही सामन्यामध्ये पार्टनरशिप खूप चांगल्या पद्धतीने आई गावदेवी चांदीप संपूर्णच खेळाडूने परफॉर्मन्स खूप छान पद्धतीचा. यावेळेस आकुटप्प्याच्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न. रुपेश पागे एक बेस फिल्डर चुकी करणार नाहीये. पहिला धक्का तंबूच्या आशाला जात असताना अजय घरत याच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. अगदी आखूडप्प्याचा चेंडू ज्या पद्धतीने म्हणायचं झालं तर सरप्राइझिंग बाउन्सर होता आणि रेडे नव्हते. अगदी फ्रंट फूटवरूनच खेळण्याचा प्रयत्न अजय घरत त्याच्या माध्यमातून आणि टॉपेज उडाला गेला आणि यष्टी रक्षक खूप सुंदर पद्धतीने यावेळी झेल टिपला गेलाय. गुड कॅच ऑफ क्वालिटी रुपेश पागे याच्या माध्यमातून. म्हणून क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा किती महत्त्वाचा आहे जेव्हा तुम्ही क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये हाताळता. कारण की प्रत्येक झेल फलंदाजाला बाद होतोय आणि तदनंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. नवीन बॅटर पंकज याला आपण बघू शकतायत. वन डाऊन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण एकंदरीत पंकज मडवी याला आपण बघू शकतात. अष्टपैलू कामगिरीकरिता ओळखला जातो आणि खास करून खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे यंदाच्या हंगामामध्ये. नुकताच चांदी प्रीमियर लीग हाताळली गेली. बेस्ट बॉलरचा किताब सुद्धा बघायला मिळाला. अगदी म्हणायचं झालं तर खूप चांगल्या पद्धतीने मात्र कामगिरी राहिलंय. तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पंकज. बॅक टू द बॉलर हिट खेळला जात आहे. सुंदर फटका आहे. लॉंग ऑफच्या रिझनमध्ये रवींद्र रामा तैनात आहे. दुसऱ्या धावेकरिता कॉल होता परंतु एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागतंय आणि एकेरीच्या मदतीने धावफलक अगदी जाऊन पोहोचले बोर्डवर. 4 या अंकांवर 4 रन्स ऑन कार्ड. एकंदरीत चेंडूंचा विचार करायचा झाला तर आतापर्यंत या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावफलक आहे 4 या अंकांवर. रिक्वायर रन रेट आपण बघू शकताय 10.33च्या घरामध्ये आहे. एकंदरीत करंट रन रेट 10.83च्या मदतीने 65 धावा लागल्या होत्या. 66 धाव्यांचं लक्ष असताना मात्र सुरुवात थोडीशी मात्र बिखरले आई गावदेवी चांदीप या संघाची. राहुल काय जबरदस्त परफॉर्मन्स. स्वर्गीय रतनबुवा पाटील चषक असो किंवा यंदाच्या माध्यमातून सुप्रीमो ट्रॉफी सुद्धा हाताळली गेली आणि अगदी गोरेगावच्या मैदानावर हा खेळाडू सुद्धा झळाळत असताना आपल्याला बघायला मिळत आहे. म्हणजेच काय तर एका छोट्याशा गावातून सुरुवात आणि तिथून मात्र आपल्या टॅलेंटची उभारणी मात्र मोठमोठ्या खेळाडूंकडनं करत असताना तोच राहुल पाटील मैदानाच्या आतमध्ये. म्हणून खेळाल तर वाचाल हे तंत्र आहे क्रिकेटमध्ये आणि अगदी खूप सुंदर पद्धतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण बघू शकता हे बॅटची इनर एज लागले. पंचांच्या माध्यमातून पुन्हा एकदा चांगलं यावेळेस निदर्शन आपल्याला बघायला मिळत आहे. 1 धाव कंप्लीट केली जात आहे. एकेरीच्या मदतीने 1 षटकांचा खेळ झालाय. अगदी पॉवर प्ले नावे केले नो डाऊट राहुल पाटील याने. एकंदरीत पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी सुद्धा सुरेख केली आणि दुसऱ्या इनिंगमध्ये पहिले षटक हाताळत असताना 1 गडी बाद 6 धावसंख्या स्कोर कार्डवर बघायला मिळते. घेऊया एक डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये वळणार आहोत. एक षटकाचा खेळ झालाय. अगदी आपण बघू शकतायत सेकंड स्पेलमध्ये रवींद्र पर्पल कॅप होल्डर आजच्या दिवसातून आपण बघू शकतायत परंतु ओव्हरटेक केलाय राजेश घरत याने असंच म्हणावं लागेल. खूप सुंदर पद्धतीने आणि विकेट हॅट्रिक टिपली गेले आजच्या दिवसातून. योग्य त्या पद्धतीने अजून सुद्धा मात्र मैदानाच्या आतमध्ये ती जिद्द ती चिकाटी आणि परिपूर्ण खेळ बघायला मिळतोय. परंतु क्रिकेट हा खेळच संधीसाठी आहे आणि जिथे मात्र कमबॅक करिता हा खेळ प्रामुख्याने प्रसिद्ध आहे. गोलंदाजी मार्कवर रवींद्र याला आपण बघू शकतायत. अजयजी मात्रे रेस्ट घेत असताना एकंदरीत लंच ब्रेक आपण बघू शकताय. दुपारच्या सत्रामध्ये रखरखत ऊन आहे.
डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून पाणी आपण जास्तीत जास्त प्राशन करायचं आहे. जेव्हा जेव्हा आपण पाणी प्याल तेव्हा ते बसून प्या असंच मात्र खेळाडूंना सांगेन, कारण की या उन्हामध्ये मात्र डिहायड्रेशनचा त्रास जास्तीत जास्त होतो. म्हणून पाणी जास्त प्राशन करणं आणि अगदी स्वतःची काळजी स्वतः घेणं ही महत्त्वपूर्ण भूमिका बघायला मिळते. लेग लान्स केला गेला होता, सुंदर पद्धतीने क्षेत्ररक्षण झालंय. डीप मिड विकेटच्या रिझनमध्ये एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर 7 अंकांवर. काय जबरदस्त कालचा दिवस रवींद्र याच्या नावावर जाताना बघायला मिळाला. 6 विकेट हॉल आपल्याला बघायला मिळाले आणि अगदी पहिला गोलंदाज ठरला गेला ज्याच्या माध्यमातून 6 विकेट एका इनिंगमध्ये बघायला मिळाले. खेळ खूप सुंदर पद्धतीने रवींद्र याच्या माध्यमातून आणि अगदी म्हणायचं झालं वसई ग्रामीण प्रीमियर लीग खूप सुंदर पद्धतीने उभारणी घेत असताना खास करून या स्पर्धेमध्ये नवतरुण उभारते सितारे अर्थातच एमर्जिंग प्लेयर खूप सुंदर पद्धतीने बघायला मिळाले आहेत. वेलकम वेलकम प्रकाशजी जाधव हे सुद्धा मॅचचा आस्वाद घेत असताना त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. विद्यमान अध्यक्ष वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून प्रकाशजी जाधव या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा शब्द सुमनाने स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. धावफलक 8 अंकांवर. चेंडूंचा विचार करायचा झाला तर आतापर्यंत या षटकातील 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि 8 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. थोडीशी बॅट ब्रोकन होत असताना आपण बघू शकतायत. अगदी म्हणायचं झालं तर आज स्वतःपेक्षा आम्ही आमच्या बॅटला जपतो हे मात्र चित्र प्रामुख्याने बघायला मिळत आहे, कारण की प्रत्येकाची फेवरेट बॅट असते आणि ज्या पद्धतीने तो पिक्चर आला होता चेन खुली की मॅन खुली त्या पद्धतीने प्रत्येक खेळाडू मात्र आपल्या बॅटला जपत असतो आणि ते मात्र बॅट ब्रोकन झालंय. जशी बॅट ब्रोकन झाली पंकज मडवी थोडंसं निराश आहेत, कारण की क्रिकेटला आपण मान देतो, क्रिकेटला आपण सन्मान देतो. क्रिकेट आपली दिल आहे तर क्रिकेट आपली दिलों की धडकन हे प्रामुख्याने सातत्याने आपण बघितलंय. गोलंदाजी मार्कवर रवींद्र खूप सुंदर गोलंदाजी करतोय. मोस्ट इकॉनॉमिकल गोलंदाजी करणाऱ्यामध्ये टॉप 3 गोलंदाजामध्ये रवींद्र याचं नाव सामील आहे. खूप सुंदर पद्धतीने गोलंदाजी आकारले रवींद्र याने. यावेळेस फटका हवेमध्ये आहे, थोडंसं कंट्रोल सुटलंय या फटक्यावर. चेंडू हवेमध्ये, झेल मात्र यावेळेस सुटला गेलाय. चांगल्या पद्धतीने पोझिशन मध्ये आला होता परंतु बॉलच्या रेषेमध्ये जाऊ शकला नाहीये आणि आणखी एक झेल होता होता राहिलाय आणि 1 बाउन्सने मात्र गॅदर केला गेलाय. प्रत्येक झेल घेणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, कारण की हा सामना खूप महत्त्वपूर्ण आहे जय महाराष्ट्र भाताने या संघाकरिता. जर हा सामना वॉन झाले तर नो डाऊट हा संघ सुद्धा क्वालिफाय होताना बघायला मिळेल. म्हणून या सामन्यामध्ये विशेष करून बहुतेक प्रेक्षकांचं आणि तदनंतर संघ मालकाचं लक्ष आहे, म्हणून हा सामना महत्त्वपूर्ण असणार आहे जय महाराष्ट्र भाताने या संघाकरिता. यावेळेस ऑन साइडला झेल सोडाल त्याचे परिणाम भुगतावे लागतील. 6 धावा, वॉड शॉट, बिग षटकार, बिग ब्लास्ट. 6 आणि 6च्या मदतीने धावफलक एकंदरीत जाऊन पोहोचले बोर्डवर 16 या अंकांवर. 16 रन्स ऑन कार्ड, 16 धावा. काय जबरदस्त बॅकलिपचा उपयोग केला गेला. महेश बरब अगदी म्हणायचं झालं तर कळभोन या गावातून बिलॉंग करतोय. महत्त्वपूर्ण खेळाडू आहे, लेदर क्रिकेटचा अनुभव आणि जिथे तुम्ही या फलंदाजाला संधी दिले त्या संधीचं सोनं करताना बघायला मिळेल, कारण की या एंडने डावखोरे हाताच्या फलंदाजाला पोषक अशी हवा आहे आणि अगदी म्हणायचं झालं तर षटकार आलाय. झेल सुटल्यानंतर या 6 थोड्याशा जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतायत. पुन्हा एकदा ऑन साइडला वळवला गेला इंटू द गॅप मध्ये. वेगाने चेंडू ट्रॅव्हल होत असताना भरपूर गॅप आहे आणि चेंडू पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये धन धन करत चौकाराकरिता निघून जातोय आणि या 4 धावेंच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले बोर्डवर एकंदरीत 20 अंकांवर. 20 रन्स ऑन कार्ड, 20 धावा. सुंदर फलंदाजी यावेळेस होत असताना अगदी 20 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर रवींद्र थोडासा खर्चिक होत असताना परंतु गोलंदाजाची काही चुकी आहे का हा प्रश्नचिन्ह आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण की झेल तर उडाला होता, झेल परिपूर्ण करू शकले नाही. तिथून मात्र चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत असताना म्हणून क्रिकेटमध्ये कॉन्सन्ट्रेट ठेवून फलंदाजी करणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आता माहिती आहे महेशाला की झेल सुटलाय तर इथून फायदा घेत असताना यावेळेस कडेकडे स्ट्रोक केलतायत, कट करण्याचा प्रयत्न, चेंडू प्ले अँड मिस. तदनंतर यष्टीरक्षक खूप चांगल्या पद्धतीने यष्टीरक्षण करत असताना 2 षटकांची समाप्ती होते. अगदी 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघू शकतायत 66 धावेंचा पाठलाग करीत असताना आई गावदेवी चांदीप हा संघ जाऊन पोहोचलाय 20 अंकांवर. 20 रन्स ऑन कार्ड. घेऊ एक छोटीशी धून आणि तदनंतर 3ऱ्या षटकामध्ये वळणार आहोत.
20 रन्स ऑन कार्ड, 20 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. अगदी म्हणायचं झालं तर या षटकामध्ये धावा येत असताना अगदी 14 धावा खर्च केल्या गेल्या रवींद्र रामा याच्या गोलंदाजीवर. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 6 धावा आल्या होत्या. राहुल, ही षटक खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. एकंदरीत थर्ड स्पेलमध्ये बघायचं झालं तर विचार विनिमय करून कुठल्या गोलंदाजाला आणलं जाईल थोडासा विचार विनिमय झाला सुशील आणि त्यानंतर राहुलमध्ये, आणि राहुल याला गोलंदाजी दिली गेली. या एंडने गोलंदाजी करणं खूप कठीण गोष्ट आहे, कारण की हवा मात्र त्या दिशेने आहे. आणि अगदी उजव्या हाताचा फलंदाज आपण बघू शकतात. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन अगदी सुरळीत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहे. बघायचंय 2 षटकांचा खेळ झाला, 20 धावा स्कोर कार्ड लागल्यात. एकंदरीत अजून सुद्धा 24 चेंडूंचा खेळ आहे आणि 46 धाव्यांचं लक्ष हे अजून सुद्धा समोर असणार आहे. गोलंदाजी मार्गवर राहुल पाटील. ऑन साईडला वळवलं गेलं इंटू द गॅपमध्ये. वाईट डिश लॉंगनच्या रिझनमध्ये सुशील घरत तैनात आहेत. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल, एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. आणि धावफलक जाऊन पोहोचले 21 या अंकांवर. 21 रन्स ऑन कार्ड, 21 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. लेफ्ट हँडर बॅटर यावेळेस स्ट्राईकला जात असताना एकंदरीत 65 धावा 6 षटकामध्ये लागल्या. 66 धाव्यांचा लक्ष्यांचा पाठलाग करीत असताना एकंदरीत 23 चेंडू आहेत आणि 45 धाव्यांचं लक्ष अजून सुद्धा समोर असताना आपल्याला बघायला मिळतंय. मॅचचा आस्वाद घेत असताना प्रेक्षक वर्ग निवाराखाली अगदी आपण बघू शकतात भरगच्च स्टँड आई गावदेवी चांदीप या संघाच्या वतीने पाठीराखे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. लेगलान्स ऑन साईडला सुंदर पद्धतीने ड्राईव्ह केलं गेलं. एक धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेकरिता कॉल आहे, परंतु योग्य त्या पद्धतीने यावेळेस अक्षय पाटील यांना आपण बघू शकतायत. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. धीमे धीमे हौले हौले बुन बुन से गट भरताय, थेंबे थेंबे तळे साचे. एकेरी धावेच्या मदतीने धावफलक 22 अंकांवर. 22 रन्स ऑन कार्ड, 22 धावा. धावफलक चालू ठेवलं जाते. माहिती आहे दोन्ही फलंदाजाला राहुल पाटील याचं हे षटक खूप महत्त्वपूर्ण आहे. शरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने आपण बघू शकतायत. ॲक्युरेट लाईन आहे आणि अगदी वेग भन्नाट. तुमच्याकडे वेग असून चालणार नाहीये, परंतु ॲक्युरेट लाईन अँड लेंथ असेल तर तुम्ही कुठल्याही खेळपट्टीवर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करू शकता. आणि त्यामधीलच एक गोलंदाज आपण राहुल पाटील याला बघू शकतात. अगदी गुडलेन स्पॉटवरनं दोन्ही दिशेने स्विंग करण्याची ताकद आहे या गोलंदाजामध्ये. तोच गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. यावेळेस ऑन साईडला जबरदस्त फटका आहे आणि अगदी चेंडू सरळ निघून गेलाय आई गावदेवी चांदीपच्या डगआउट मध्ये. खेळाडूंच्या आणि तदनंतर मान्यवरांच्या स्वागताकरिता 6 षटकार. आणि अगदी म्हणायचं झालं तर राहुल यावर सुद्धा आक्रमण चढवलं गेलंय. म्हणजेच काय तर मनसुबे क्लिअर आहेत पंकजाच्या माध्यमातून, कारण की या एंडने धावा येणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट. आणि त्या धावा येत असताना आणि अगदी चेंडू सरळ निघून गेला. दीपकजी पाकतेकर स्वतः संघ मालक आपण बघू शकता. त्यानंतर सुनीलजी चापल यांना सुद्धा आपण बघू शकतात. मॅचचा आस्वाद घेत असताना त्यांचा सुद्धा वेलकम आहे. यावेळेस बॉडी लाईनला चेंडू आदळला गेला आहे. चांगल्या पद्धतीने प्रत्युत्तर राहुल पाटील याच्या माध्यमातून महेंद्र गरेल यांना सुद्धा आपण बघू शकतायत. मैदानाच्या आतमध्ये अगदी वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून विद्यमान सचिवची भूमिका निभावत आहेत, परंतु एक चांगला खेळाडू आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 29. अजून सुद्धा विजयाकरिता 19 चेंडू आहेत. 19 चेंडूंमध्ये 37 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. इथून गेम प्लॅनमध्ये काहीतरी चेंजेस करावे लागतील. परिपूर्ण खेळ करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण की प्रत्येक धाव इथून खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हे मी का सांगतोय, कारण की लीग फॉर्मॅट आहे आणि इथे नेट रन रेट खूप महत्त्वपूर्ण भूमिका निभावताना बघायला मिळेल. ब्लॉकला डिलिव्हरी हाताळली गेला आहे. सुंदर पद्धतीने कॉन्सन्ट्रेट ठेवलं आहे. ऑन साईडला लेगलान्स केला गेला आहे. थोडंसं मात्र प्रेशर टाकलं क्षेत्ररक्षकावर आणि एकेरीला दुहेरी धावेमध्ये परिवर्तित केलंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट बाय बोथ बॅटर. टाळ्यांचा गजर येतो या 2 धावेंकरिता आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक 31 या अंकांवर. अर्थातच विजयाकरिता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूंमध्ये 35 धावेंचं लक्ष हे समोर आपल्याला बघायला मिळत आहे. काय घडेल आणि काय बिघडेल तत्पूर्वी आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा VGPL सीझन 4 क्रिकेटचा महासंग्राम.
3 षटकांकरिता 15 मिनिटं घेतली गेले तर लक्षात ठेवायचं आहे टाईमच्या बाबतीमध्ये आपण हे लक्ष ठेवायचं आहे. उर्वरित 2 षटकं आपल्याला 10 मिनिटांमध्ये हाताळावी लागतील म्हणून टाईम खूप इम्पॉर्टंट आहे. 3 षटकांकरिता 15 मिनिटं घेतले गेले आहेत. येणारे चेंडू 18 चेंडूंमध्ये 35 धाब्यांचं इक्वेशन आहे आणि जिथे म्हणायचं झालं तर प्रत्येक षटकागणिक 11.67 ची सरासरी ही मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला हाताळावी लागेल. योग्य त्या पद्धतीने खेळ करावा लागेल. अजून सुद्धा मात्र म्हणायचं झालं तर आई गावदेवी चांदी चांगल्या स्थितीमध्ये आहे कारण की विकेट्स इन हँड आहेत म्हणजेच काय तर प्रेशर नाही आहे. सुरुवातीला नक्कीच अजय गरज स्वस्तामध्ये बाद झाले परंतु आतापर्यंत खूप चांगली पार्टनरशिप बिल्ड केले मैदानाच्या आतमध्ये आणि हे करणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. फोर्थ स्पेलमध्ये हे षटक खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. रवींद्र रामा याला विश्वास दर्शवलाय आणि गोलंदाजी ट्रॅकवर आणलाय. स्ट्रायकिंगला फलंदाज यावेळेस पंकज मडवी बघायला मिळेल. यावेळेस रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. नक्कीच क्षेत्ररक्षक आहे पॉईंटच्या रिझनमध्ये रुपेश पागी स्वतः आलेत वेगाने. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर 32 अंकांवर 32 रन्स ऑन कार्ड 32 धावा. थोडंसं संत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालत असताना परंतु जसजसं सत्र पुढे जाईल तशी मात्र जी स्पर्धेची उत्कंठा आहे ती नक्कीच एक वेगळ्या पातळीवर जाताना आपल्याला बघायला मिळेल कारण की या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकावर कुठला संघ राहील क्वालिफिकेशनचं तिकीट कुठल्या संघाच्या वतीने मात्र कन्फर्म केले जाईल या सामन्यानंतर मात्र ते चित्र स्पष्ट आणि अस्पष्ट दिसणार आहे. म्हणून हा सामना दोन्ही संघांकरिता नो डाऊट आई गावदेवी चांदीप संघ एक पाय मात्र रविवारच्या दिवसामध्ये आहे परंतु जर नंबर रँकिंगवर राहायचं असेल टॉप करायचं असेल तर हा सामना सुद्धा जिंकणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आणि बेनिफिट आहे. बेनिफिट काय तर दोन्ही मात्र फलंदाज सेट आहेत आणि क्रिकेटच्या माध्यमातून जे सेट फलंदाज तो शेट असतो मैदानाच्या आतमध्ये हे सातत्याने आपण बघितलं आहे. 32 धावा स्कोर काढावे लागले आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा रवींद्र. यावेळेस सुंदर डिलिव्हरी आहे. ब्लॉकरला हाताळली गेली आहे. शॉर्ट टर्न बॅचच्या रिझनमध्ये चेंडू निघून येतो. एकाच धावेवर समाधान. एकेरीच्या मदतीने धावफलक 33 अंकांवर. अगदी सुशांतकीने मॅचचा आस्वाद घेत असताना आपण बघू शकतो मुख्य व्यासपीठावर ओनली वन लोनली वन आणि अगदी व्यासपीठावर आज आपण बघू शकताय तर थोडंसं वर्किंग डे आहे परंतु मी म्हटलं जसजसं मात्र स्पर्धा पुढे जाईल तसतशी जी उत्कंठा आहे या स्पर्धेची ती वाढत जाताना आपल्याला बघायला मिळेल. एक धाव घेतली गेले. स्कोर कार्ड 33 अंकांवर. अजून सुद्धा विजयाकरिता 16 चेंडू आणि 33 धावेंचं लक्ष आहे. थ्रू दी कव्हर्स खेळला आहे. सुंदर फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस फील्ड झालंय. अगदी आपण बघू शकता डीप वरनं मात्र फेकी सुद्धा आलंय. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. थोडीशी खराब रनिंग बिटवीन द विकेट कारण की चेंडू 1 बाउन्सने गॅदर झाला होता आणि एकंदरीत फील्ड होईपर्यंत एक धाव कंप्लीट झाले. एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर 34 अंकांवर. प्रत्येक चेंडू गणिक उलटी गिनती स्टार्ट होत असताना 15 चेंडू आहेत. 32 धावेंचं लक्ष अजून सुद्धा समोर आपल्याला बघायला मिळत आहे. कॉन्सन्ट्रेट नाही आहे मैदानाच्या आतमध्ये. कॉन्सन्ट्रेट ठेवणं कर्णधाराकडे लक्ष ठेवणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. गोलंदाजी मार्कवर रवींद्र. यावेळेस खूप सुंदर डिलिव्हरी आहे. अगदी आपण बघू शकताय तर टो क्रशर नाही तर नक्कीच वाईड क्रशर आहे. सुंदर पद्धतीने शरीरापासून दूर फेकला गेलाय आणि योग्य त्या पद्धतीने हा चेंडू गॅदर होत असताना चांगल्या पद्धतीने डिलिव्हरी हाताळली गेली. मूल्यवान डॉट बॉल यावेळेस येत असताना थोडंसं प्रेशर वाढतंय. आता मात्र स्कोर कार्डवर 14 चेंडू आणि 32 धावेंचं लक्ष आहे. थ्रू दी कव्हर खेळला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. दिनेश याला आपण बघू शकतायत. फील्ड केलं जाईल. अगदी बघायचं झालं तर फेकी झालंय. फेकी येईपर्यंत धावचित होण्याची संधी होती परंतु संधी गमावलंय कारण की झेलवर येण्याकरिता प्रयत्न करायला पाहिजे होता. तो झेलवर प्रयत्न बघायला मिळाला नाहीये आणि 3 धावा या स्कोर कार्डवर कंप्लीट झाल्या आहेत आणि तिहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 37 अंकांवर. अर्थातच विजयाकरिता 13 चेंडू आणि 29 धावेंचं लक्ष आहे. वेलकम वेलकम. या ठिकाणी आपण बघू शकता डीडीएस मोटर्सचे करता धरता प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय दयानंदजी वजे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा शब्द सुमनांनी स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. दयानंदजी वजे या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांना सुद्धा विनंती करेन की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. एकंदरीत 37 धावा लागल्या आहेत. विजयाकरिता अजून सुद्धा 13 चेंडू आणि 29 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा रवींद्र.
ऑन साईडला फटका तर टायमिंग व्यवस्थित आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप स्कोर लेगच्या रिझनमध्ये दिनेश याला सुद्धा आपण पुन्हा एकदा बघू शकतायत फेकी झालंय एकच धावेवर दुसऱ्या धावेवर मात्र या ठिकाणी आणि तिसऱ्या धावेकरिता प्रयत्न झालाय. ही पडझड मात्र आपण ओळखू शकतो, कारण की विघ्नेश याला मात्र मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे, परंतु पार्टनरशिप जी चांगली झाली होती ती पार्टनरशिप मात्र बेक झाले. आणि अगदी म्हणायचं झालं तर अजून सुद्धा विजयाकरिता लक्ष असणार आहे. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूंमध्ये 27 धावेंचं लक्ष हे समोर बघायला मिळतंय. बघायचं झालं तर कुठला संघ विजयी होईल यावर अजून सुद्धा मात्र प्रश्नचिन्ह आणि टांगती तलवार आहे. 12 चेंडू 27 धावेंची गरज. बारा चेंडू आहेत विजयाकरिता अजून सुद्धा 27 धाब्यांचं लक्ष आहे. एकंदरीत रिक्वायर्ड 100 आता मात्र उचली घेत असताना 13.50च्या घरामध्ये जाऊन पोहोचतोय आई गौदेवी चांदीप संघाला, परंतु अजून सुद्धा मात्र मल्टी मैदानाच्या आतमध्ये नुकताच झालाय. विघ्नेश खरपडे माजिवली गावाचा ब्रँडेड खेळाडू आणि अगदी म्हणायचं झालं तर या स्पर्धेच्या माध्यमातून 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचा कारनामा विघ्नेश खरपड्याच्या नावावर आहे. शहरापासून दूर फेकला गेला आहे. वाईटचा इशारा आपण बघू शकतात. पंचांच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर जॉईन झाले आणि एक अतिरिक्त धावेने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर एकंदरीत 40 अंकांवर. सुशील घरत याला आपण बघू शकतायत शिरवली गावातून बिलॉंग करतो हा खेळाडू सुद्धा आणि चांगल्या पद्धतीने खेळ या खेळाडूला सुद्धा आकारावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आपण बघू शकतायत अवांतर धाव आलंय. बँक बॅलन्स तुमच्याकडे कमी होत चाललाय. तुम्ही उधळणपट्टी जास्त करू शकत नाहीये. डेबिटवर तुम्हाला काम करावं लागेल. क्रेडिट तुम्ही जास्तीत जास्त देऊ शकत नाही मैदानाच्या आतमध्ये. आणि जिथे म्हणायचं झालं तर एक अवांतर धाव ही स्कोर कार्डवर जॉईन झाले. 41 धावा या स्कोर कार्डवर विजयाकरिता अजून सुद्धा 12 चेंडू आणि 25 धावेंचं लक्ष आहे. चेंडू आणि धावेंमधील फरक कमी होत असताना गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सुशील सज्ज होत आहे. यावेळेस आपण बघू शकता फटका मिसटायमिंग आहे. फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज यस इट इज महत्वपूर्ण विकेट पंकज मडवी याच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम. थँक्यू. नक्कीच अगदी हार्ड लेंथ टाकली गेली होती सुशीलाच्या माध्यमातून. सुरुवातीचे 2 चेंडू थोडेसे जास्तीत जास्त आउटसाइड द ऑफ होते आणि तदनंतर जी आपले बेसिक आहे हार्ड लेंथ आणि तदनंतर खूप चांगल्या पद्धतीने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पटका मिस टायमिंग टॉपेज उडाला गेलं आणि खूप चांगल्या पद्धतीने झेल टिपला गेलाय सुशीलाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये समित जाधव. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामिट या खेळाडूला म्हटलं जाते. बघायचं झालं तर आपला परफॉर्मन्स सिद्ध करावा लागेल. लोकांना डिलिव्हरी हाताळली गेली योग्य त्या पद्धतीने सुंदर डिलिव्हरी आहे. अगदी म्हणायचं झालं तर यावेळेस स्ट्रोक रशिंग यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये सुंदर पद्धतीने आणि अगदी या एंडने मात्र हा डिलिव्हरी ज्या पद्धतीने म्हणायचं झालं तर सोने पे सुहागा आहे. ऑन साईडला चेंडूला वळवलंय इंटू द गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटच्या रिझनमध्ये राहुल पाटील थोडीशी चुकी करतायत, परंतु विघ्नेश याला स्ट्राईकवर आणणं महत्त्वाची गोष्ट. स्ट्राईकवर आणली जात आहे आणि इथून मात्र आपण बघू शकता अजून सुद्धा विजयाकरिता 9 चेंडू आहेत आणि 24 धावेंचं लक्ष हे समोर आहे. काही मात्र अशक्य नाहीये क्रिकेटच्या माध्यमातून, कारण की अशक्य या गोष्टीमध्ये शक्य लपलंय. नथिंग कॅन इम्पॉसिबल इन क्रिकेट आणि त्या इम्पॉसिबल शब्दाला जर आपण विभाजित केलं तर आय एम पॉसिबल, मी करू शकतो. आत्मविश्वास खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आत्मविश्वासाने खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. एकंदरीत तिथे म्हणायचं झालं तर सामना मात्र थोडासा फसत असताना आई गावदेवी चांदीप या संघाकरिता, कारण की चेंडू मात्र 9 आहेत आणि विजयाकरिता अजून सुद्धा 24 धावेंचं लक्ष आहे. परंतु मल्टी आहे मैदानाच्या आतमध्ये. विघ्नेश खरपडे ज्याच्या नावावर या स्पर्धेमध्ये 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारण्याचा कारनामा आहे. पुन्हा एकदा शरीरापासून दूर फेकला गेला. अगदी थोडंसं प्रेशरच असताना, कारण की सुशीलाला ठाऊक आहे जर रडारमध्ये जर चेंडू भेटला विघ्नेशाचा तर तो सोडणार नाही आहे. पण जास्तीत जास्त शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न. अजून सुद्धा 9 चेंडू आहेत आणि 9 चेंडूंमध्ये 23 धावेंचं लक्ष हे समोर आहे. नक्कीच प्रेशर आपण बघू शकतायत संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांची गर्दी
अगदी हळूहळू वाढत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा शरीरापासून दूर फेकला गेलाय आणि यावेळेस लाईन मात्र ॲक्युरेट आहे आणि इथे मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला गेलाय. थर्ड अंपायर अजित म्हात्रे सरांना मात्र यावं लागेल, चेक केला जाईल, कारण की पंचांच्या माध्यमातून मात्र फेअर डिलिव्हरी आहे त्या पद्धतीने मात्र निर्णय झालाय. परंतु चॅलेंज केलंय अंपायरला फलंदाजी करणाऱ्या संघाने आणि एकंदरीत आपण बघू शकताय काय निर्णय असेल, चेक केलं जाईल. जतीन पाटील, आपण जिथे कुठे असाल आपण थेट समालोचन कक्षेमध्ये यायचं आहे. पाटील नेटवर्क. चेक केलं जाईल. पंचांच्या माध्यमातून जो काही निर्णय आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. 43 अंकांवर आणि ही डिलिव्हरी कशा पद्धतीने असेल, कारण की एकंदरीत विजयाकरिता अजून सुद्धा हा चेंडू झाल्यानंतर लक्ष पुन्हा एकदा स्पष्ट होणार आहे. यस, चेक केले गेले पंचांच्या माध्यमातून फेअर डिलिव्हरी आहे आणि अगदी ज्या पद्धतीने अगोदर शफल झाले होते फलंदाज योग्य त्या पद्धतीने आणि तिथे मात्र पॉपिंग क्रीज थोडीशी लांबवली गेली वाईटच्या माध्यमातून आणि चेक केल्यानंतर मात्र यावेळेस दूध का दूध आणि पाणी का पाणी. एकंदरीत विजयाकरिता अजून सुद्धा 8 चेंडू आहेत. 8 चेंडूंमध्ये 23 धावेंचं लक्ष हे अजून सुद्धा समोर असताना आपल्याला बघायला मिळत आहे. सामना नो डाऊट रंगतदार स्थितीमध्ये येत असताना, कारण की खूप चांगल्या पद्धतीने खेळ करावा लागेल. विघ्नेश याची खेळी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. संपूर्ण प्रेक्षकांचं लक्ष हे विघ्नेशच्या माध्यमातून, म्हणून जेव्हा तुम्ही परफॉर्मन्स देता ना तेव्हा मात्र प्रेक्षकांच्या गळ्यातलं ताईच सुद्धा तुम्ही बनता आणि खास करून प्रत्येक स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्ही उतरता प्रत्येक मॅचमध्ये तेव्हा प्रेक्षक मात्र खूप चांगल्या पद्धतीने लक्ष लावून असतात. यावेळेस लेग स्लिप घेतलं गेले आपण बघू शकता. शॉटच्या पद्धतीने खूप सुंदर पद्धतीने आपण बघू शकता ही पंच कॅप्टनशिप राहुल पाटील याच्या माध्यमातून, कारण की त्याला ठाऊक आहे इथून सामना स्लो करून चालणार नाही आहे. प्रत्येक मोमेंटला प्रत्येक माध्यमातून आणि प्रत्येक वेळेमध्ये चेंजेस होत असताना आपल्याला बघायला मिळत आहे. सिली लेग आपण बघू शकतायत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सुशील. यावेळेस फटका थ्रू दी कव्हर्स खेळला. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये अक्षय पाटील आहेत आणि जिथे म्हणायचं झालं तर एकच धाव घेतली गेले. दुसऱ्या धावीकरिता कॉल आहे आणि इथे मात्र बघायचं झालं क्रॉस झाले की नाही यावर प्रश्नचिन्ह आहेत आणि कुठला खेळाडू बाद असेल पंचांच्या माध्यमातून मात्र दर्शवले गेले. यस, समित याला बाद व्हावं लागेल. काय जबरदस्त स्पेळ हाताळला गेले. अगदी कौतुक करावं लागेल. वाखडण्याजोगे कौतुकास्पद सुपर डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये हाताळले गेलेत आणि अगदी म्हणायचं झालं तर का मला या संघामध्ये मात्र घेतलंय याचं मात्र या ठिकाणी प्रात्यक्षिक दिलं गेलंय सुशीलाच्या माध्यमातून.
अगदी योग्य त्या टप्पावर चांगल्या पद्धतीने लाईन मेंटेन केले, जास्त मोठे स्ट्रोक खेळू दिले नाही आहेत फलंदाजाला आणि योग्य त्या पद्धतीने वाटचाल होत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघू शकतायत पुन्हा एकदा नवीन फलंदाज. अजून सुद्धा विजयाकरिता 7 चेंडू आणि 22 धावेंचं लक्ष हे समोर आहे. यावेळेस एक वेगळाच फटका हवेमध्ये आहे, परंतु डीप कव्हरच्या रिझन मध्ये दिनेश फील्ड करतायत. तत्पूर्वी 2 धावा घेतल्यात. तिसऱ्या धावेकरिता कॉल आहे आणि तिसरी धाव यावेळेस परिपूर्ण झालाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. शेवटच्या अंतिम षटकामध्ये हा सामना जात असताना आणि रंगतदार स्थितीमध्ये अगदी आपण म्हणू शकतायत. अजून सुद्धा विजयाकरिता 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूंमध्ये 19 धावेंची गरज आहे. बडे मंच पे बडा पंच जर द्यायचा असेल तर येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 19 धावा करणं खूप गरजेची गोष्ट आहे. कारण की हा सामना खास करून जय महाराष्ट्र भाताने या संघाकरिता खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण की जर इथून विजयी झाले तर नक्कीच नो डाऊट क्यू लागताना आपल्याला बघायला मिळणार आहे. 6 चेंडू 19 धावा. जाऊया डीजेकडे आणि तदनंतर शेवटच्या अंतिम षटकामध्ये. सहा चेंडू आणि विजयाकरिता अजून सुद्धा लक्ष आहे 19 धावेंचं. आणि अगदी म्हणायचं झालं तर त्या एंडने या धावा होणं महत्त्वाची गोष्ट नाही आहे, परंतु महत्त्वपूर्ण भूमिका काय आहे आई गावदेवी चांदीप संघाच्या वतीने विघ्नेश खरपडे मैदानाच्या आतमध्ये आहे आणि महत्त्वपूर्ण गोष्ट तो स्ट्राईक एंडला आहे. इथून थोडासा विचार विनिमय झालाय. चला थोडासा स्पीडअप करा गेम. खेळाडू मित्रांनो विनंती असेल अगदी यानंतर होणारा सामना मैदानाच्या आतमध्ये 2 संघादरम्यान लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. 6 चेंडू आणि 19 धावेंचं लक्ष हे समोर आहे. खूप सुंदर पद्धतीने गोलंदाजी प्रेशरमध्ये सुशील घरत याने आपल्या संघाला पुन्हा एकदा फ्रंट फूटवर आणून सोडलंय असंच म्हणावं लागेल. यानंतर होणारा सामना 2 संघादरम्यान कडवी लढत, कडवं युद्ध आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही संघांना मात्र म्हणायचं झालं तर थोडेसे आव्हान संपुष्टात येताना या स्पर्धेच्या माध्यमातून असंच म्हणावं लागेल. कारण की एकीकडे नित्यसाई प्रतिष्ठान आडणे आणि हर्ष 11 शिवनसाई या 2 संघादरम्यान यानंतर लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. आजच्या दिवसातील सामने खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. सोहेल या गोलंदाजाला आणले गेले शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता. विघ्नेश काही जबरदस्त परफॉर्मन्स मागील 2 दिवसापासून आणि अगदी म्हणायचं झालं तर योग्य त्या बॅटिंग स्ट्राईक रेटने खेळण्यामध्ये टॉप रँकिंगवर असणारा हा फलंदाज बघायला मिळतोय. गोलंदाजाकरिता मात्र या ठिकाणी आपण बघू शकता 6 चेंडू आणि 19 धावा आहे. फलंदाजाला या धावा करायच्या असतील तर इथून चांगल्या पद्धतीने फलंदाजी होणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. चला जास्त वेळ दवडला जातोय, प्लीज थोडंसं सहकार्य करायचं आहे. सिली पॉईंटच्या रिझनमध्ये यावेळी क्षेत्ररक्षक घेतला गेला आहे स्वतः महेंद्र गरेल याला आपण बघू शकता. धुपेजी पागी ही A1 जोडी वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ओळखली जाते. परंतु इथे बघायचं झालं तर काय कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण असेल, कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं जाईल याकडे लक्ष आपल्याला बघायला मिळते. शॉट थर्डमॅन तर आहे, शॉट फाईन लेग आपण बघू शकता. शॉट स्क्वेअर लेग घेतलं गेलं आहे. तदनंतर डीपमध्ये वाईडिश लॉंग ऑन, तदनंतर वाईडिश लॉंग ऑफच्या रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. तदनंतर डीप कव्हर पॉईंट यावेळेस घेतलं गेलं आहे. एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटच्या रिझनमध्ये तैनात आहे. तदनंतर डीप काव कॉर्नर रिझनमध्ये स्वतः राहुल पाटील गाईड करत असताना आपल्या संघाला 6 चेंडू 19 धावेंची गरज. गोलंदाजी मार्कवर सोहेल. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा आहे, सोडणार नाहीये. काय जबरदस्त कणखर फटका. ॲब्सोल्युटली मल्टी नावाचा क्वालिटी ब्रँडेड षटकार 6. काय जबरदस्त कणखर फटका. बघा माझ्या मनगडामध्ये ती ताकद आहे. जरी सुद्धा हवा अगेन्स्ट असली तरी सुद्धा माझ्या मनगडामध्ये ते फोर्स आहे आणि चेंडूला काय जबरदस्त पद्धतीने रीड केलंय. अगदी बॅकफूट पंच आणि ऑन साईडला चेंडू सरळ फेकून दिला. डीप मिड विकेटच्या रिझनमध्ये
फ्लॅटेड 6 आणि जेवढी मात्र लांबी गाठली ॲक्युरेट पद्धतीने या 6 धावा. म्हणजेच काय तर अजून सुद्धा विजयाकरिता 5 चेंडू आहे आणि 13 धावेंचं लक्ष हे समोर बघायला मिळत आहे. 5 balls रिमेनिंग 13 runs required to win. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सोहेल सज्ज होत आहेत. यावेळेस शपलून खेळण्याचा प्रयत्न परंतु नशिबाची साथ मिळाले. चेंडू दन 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 करत निघून आलाय. लॉंग स्टॉप रिझन नशिबाचा चौकार. अगदी म्हणायचं झालं तर गेम चेंजिंग असणारा हा चौकार असू शकतो. कारण की यष्टीरक्षक थोडासा क्लोज होता, तिथे मात्र चेंडू गॅदर झाला नाही आणि धावा कुठूनही होत कुठल्याही पद्धतीने होत, परंतु धावा येणं गरजेची गोष्ट आहे. आणि त्या धावा येत असताना एक गावदेवी चांदीप या संघाकरिता येणारे 4 चेंडू आहेत आणि विजयाकरिता 9 धावेंचं लक्ष हे समोर आहे. गोलंदाजी मार्कवर सोहेल मल्टी मैदानाच्या आतमध्ये म्हणून मी म्हटलं होतं की या फलंदाजाने काय जबरदस्त परफॉर्मन्स दाखवलाय. जिथे कठीण समय तिथे मात्र विघ्नेश खरपडे उभा आहे. यावेळेस बॅट चेंज लागली होती. अगदी म्हणायचं झालं फॉलो थ्रू मध्ये चांगल्या पद्धतीने झेल टिपण्याचा मौका होता, परंतु सिली पॉइंट मध्ये न डगमगता न हरता मात्र क्षेत्ररक्षक उभा आहे. आणि जिथे मात्र म्हणायचं झालं तर नक्कीच थोडीशी मात्र हार्टबीट वाढली जाते. अजून सुद्धा 3 चेंडू आहेत आणि 9 धावेंचं इक्वेशन. सामना रफ अँड टफ मुवमेंट मध्ये, कारण की वातावरण आहे टाईट आणि मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ फाईट करत असताना 3 चेंडू 9 धावेंचं इक्वेशन. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सोहेल. पुन्हा एकदा सरकी शॉट खेळण्याचा प्रयत्न. क्रॉस लाईन क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट. ना मुन्ना ना, या पद्धतीच्या चुक्या तुम्ही करू शकत नाही. प्रत्येक फटका तुम्ही ऑन साईटला खेळायला बघताय आणि त्याचंच कारण यावेळेस प्लॅन मिस. ही शॉट परफेक्टली खेळतोय विघ्नेश, परंतु यावेळेस चुकी होत असताना आणि ही चुकी महागात पडू शकते, कारण की अजून सुद्धा 2 चेंडू आहेत आणि 9 धावेंचं लक्ष विजयाकरिता. येणारे 2 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा रफ अँड टफ मुवमेंट मैदानाच्या आतमध्ये. कभी सामना इधर तो कभी सामना उधर, लेकिन मैदान के अंदर जो जीता वही सिकंदर. 2 चेंडू आणि 9 धावेंचं इक्वेशन. यावेळी समोरच्या दिशेमध्ये उडवण्याचा प्रयत्न. 1 धाव घेतली गेले. दुसऱ्या धावेकरिता वळाले दोन्ही फलंदाज. थोडीशी फंबल होते. फंबलचं कारण 2 धावा घेतल्यात. तिसऱ्या धावेकरिता प्रयत्न होणार नाहीये. आता मात्र रंगत वाढले. इथून मात्र येणारा चेंडू आहे तुमच्याकडे 1 आणि 1 चेंडूंमध्ये 7 धावेंचं लक्ष आहे. वॉट मॅच, जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना. अगदी म्हणायचं झालं तर शेवटच्या चेंडूवर हा सामना येऊन पोचलाय. जर सामना बरोबरी सुटला तर दोन्ही संघांना 1-1 गुण समान देण्यात येणार आहे. म्हणजेच काय तर ज्या पद्धतीने म्हणायचं झालं तर हा सामना आता व्हेंटिलेटरवर गेलाय. अप अँड डाऊन अशी सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये. आणि जिथे मात्र या सिच्युएशन मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजाला हिरो बनण्याचा मौका आहे. नो डाऊट पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर 22च्या रूपाने चौकार आल्यानंतर कौतुकास्पद गोलंदाजी केले सोहेल याने. आणि नक्कीच त्यांचे पिताश्री सुद्धा आपण बघू शकतायत त्या ठिकाणी सलीमजी शेख कॉन्फिडन्स वाढवत असताना. आणि बॅकबोन आहे त्या संघाचे आणि अगदी हे करणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. इथे संधी आहे, त्या संधीचं सोनं करणं तुमच्या हातामध्ये आहे. अभी नाही तो कभी नाही. बडे मंच पे बडा पंच जर द्यायचा असेल तर इथून मात्र खूप परिपूर्ण. जरी हा सामना जर टाय झाला तर 1 पॉइंट येईल भाताण्याला, म्हणजेच भाताने हा संघ सुद्धा क्वालिफाय होऊ शकतो. परंतु इथे मात्र ह्या क्वालिफिकेशन मध्ये उभा आहे सोहेल आणि तदनंतर विघ्नेश. अजूनपर्यंत सामना कोणाच्या दिशेने जाईल हे सांगता येत नाही. विजयाकरिता 1 चेंडू आणि 7 धावा. चला प्रेक्षकांनो, हा सामना आवडला असेल तर टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्यात. दोन्ही संघांना आपण टाळ्यांच्या गजरामध्ये शुभेच्छा देणार आहोत. 1 चेंडू आणि 7 धावेंची गरज आहे. इथे ऑन साइडला क्या बात आहे यार. सामना वॉन तर झाला नाहीये, परंतु महत्वाचा एक गुण दोन्ही संघांना. आणि असं म्हणावं लागेल की इथे गरिबी में आटा गेला, कारण की भाताने हा संघ सुद्धा क्वालिफाय झालाय. क्या बात आहे यार. वॉट अ क्रिकेट, वॉट अ मॅच. यस डीजे.
थँक्यू. हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू डीजे. जरी हा षटकार आला असला तरी क्वालिफाय होणाऱ्या टीम्स मध्ये एक नाव आणखी जरूर इथे निश्चित ऍड झालंय. नाव आहे जय महाराष्ट्र भाताने. जय महाराष्ट्र भाताने या संघ सुद्धा इथे क्वालिफाय होतोय. क्वालिफायची जी रेस आहे त्यामध्ये 1 गुण त्यांना मिळाला आणि त्या 1 गुणांनी ते 7 गुणांवर पोहोचलेत आणि इथे तेही क्वालिफाय झालेत. इथे प्रशांत बाबू यांच्याकडनं पारितोषिक आलंय. शेवटच्या दिवशी म्हणजे फायनल डे संडेच्या दिवशी पूर्ण जेवणाची ट्रीट असेल आई गावदेवी चांदीप संघाकरता त्यांच्याकरता त्यांनी ते पारितोषिक लावलंय. इथे पारितोषिक कॅशच्या स्वरूपाने आमच्यापर्यंत आले. ती स्वीकारण्याकरता यायचंय. या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं खऱ्या अर्थाने ही मॅच पलटवली आणि 1-1 गुण दोन्ही संघांना दिला तो विघ्नेश खरपडे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि राहुल पाटील आपण यायचंय. आपल्याला ही मेडल म्हणजे दोन्ही खेळाडूंना इथे बरोबरी सुटली आहे मॅच त्यामुळे दोन्ही संघाच्या खेळाडूंना आपण हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देते. राहुल पाटील आपण या. राहुल करता जे कॅश प्राइज आहे तेही